नमस्कार मित्रांनो. आपण लहानपणी नक्कीच भोवरा खेळलेला आहे किंवा पाहिलेला आहे. आता आजकाल मी खूप कमी मुलांना भोवरे खेळताना पाहतो. पण ती एक मजा असायची. ते निळ्या, हिरव्या, लाल रंगाचे लाकडी भोवरे जे यायचे आणि खाली लोखंडाचं हे असायचं आणि एक दोरा यायचा सोबत, दोऱ्यानं ते फिरवायचं. तसं काय मी काय फार निष्णात नव्हतो त्यामध्ये, पण त्यामध्ये एक मजा वाटायची. हो. आणि भोवरा म्हणजे काय, तर जो फिरतो आणि त्याच्यात अडकलं की आपण हरवतो, अशा बऱ्याच म्हणजे खेळातला भोवरा असेल किंवा बऱ्याच वेळा आपण लहानपणी घाबरायचो, अरे त्या पाण्यामध्ये तिथं नदीत भोवरा आहे, किंवा आयुष्यात ती भोवरे असतात ज्यात आपण अडकतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे भोवरे. तर आता आपल्या बालभारतीमध्ये केना डांगे यांची एक कविता आहे, भोवरा. भोवरा फिरे गरा गरा पहा हा जरा भोवरा, विसावा नाही विसावा नाही त्या कितीही फिरवा, थकवा येईन काही भोवरा. खिळ्याचे टोक तयावर झोंक, खिळ्याचे टोक तयावर झोक पाहुणी रोख, कसा सांभाळी कसा सांभाळी, शाब्बास भोवऱ्या कमाल केलीस वेळी, शाब्बास भोवऱ्या कमाल केलीस वेळी, भोवरा फिरे गरा गरा पहा जरा. नाचतो उभा राहतो आहा डोलतो, नाचतो उभा राहतो आहा डोलतो, स्तब्ध कधी राही स्तब्ध कधी राही, मग असे वाटते मुळी तो फिरतच नाही, भोवरा फिरे गरा गरा पहा जरा. गुंगणे कोण पण जाणे तयाचे गाणे, जसा की भुंगा जसा की भुंगा, गुंगणे कोण पण जाणे तयाचे गाणे, जसा की भुंगा, करी गुडगुड आपल्याशीच घालिता पिंगा, भोवरा फिरे गरा गरा पहा जरा. आकार मनोहर फार कशीही यार, रंग किती नामी, तो खिशात घालून शाळेतही नेतो मी, भोवरा फिरे गरा गरा पहा जरा. कितीतरी लोभ त्यावरी पहा तर करी, असा फिरवतो तसा फिरवितो, वरच्या वर फिरवूनी हातात घेतो, भोवरा फिरे गरा गरा पहा जरा. वा. मी अगदी माझ्या बालपणीच्या काळामध्ये गुंग झाले. ऐकता ते खेळ आठवले आणि आपण जी मजा करायची ती आठवली. तर हा वेगळा भोवरा मांडला आहे इंदिरा संतांनी त्यांच्या निराकार या कविता संग्रहात. ऐकूयात भोवरा. साऱ्या जन्माचा उन्हाळा मन त्रासते विटते, साऱ्या जन्माचा उन्हाळा मन त्रासते विटते, कसे भोवऱ्यासारखे शून्य बिंदूला शोधते. वर निश्चल आकाश खाली अस्थिर आधार, विजनाच्या विजनात पुढे तळ्याचा विस्तार. लाटा लहरी झुलल्या पाण्यातील निळाईत, इथे तिथे फुलवंत उभे कमळाचे बेट. डोळे मिटले क्षणात झाली विजेची पावले, चमकून निळाईत कमळात हरवले. साऱ्या जन्माचा उन्हाळा मन त्रासते विटते, कसे भोवऱ्यासारखे शून्य बिंदूला शोधते. वा, किती सुंदर लिहिले इंदिराबाईंनी. तर तुमच्या आयुष्यात मला खात्री आहे तुम्ही नक्कीच भोवरा तर खेळलेला असालच, आणि मला वाटते आपल्याला त्या गोष्टींकडे परत जाण्याची गरज आहे. आयुष्यातला भोवरा नाही, पण खेळातला भोवरा तर आपण नक्कीच एन्जॉय करू शकतो. तर तुम्ही तुमच्या अशा भोवऱ्यासंबंधीच्या आठवणी असतील किंवा भोवरे पाण्यातले वगैरे तुम्ही पाहिले असतील, तर अशा गमती जमती आमच्यासोबत नक्की शेअर करा आमच्या वेचलेली फुलेच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसच्या माध्यमातून. तोपर्यंत नमस्कार. पुढच्या भागात लवकरच भेटू. मजा करा.